नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। अलिबागजवळ लॉजिंगच्या नावाखाली वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश। लोटस लॉजिंगवर अलिबाग पोलिसांचा छापा, दोघांना अटक, पीडित तरुणीची सुटका। अलिबागजवळील वर्सोली भागात लॉजिंगच्या आडून सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा अलिबाग पोलिसांनी पर्दाफाश केला आहे। मंगळवार दिनांक 24 जून पहाटे 3:45च्या सुमारास लोटस लॉजिंगवर छापा टाकून ही कारवाई करण्यात आली। या कारवाईत वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या महिलेसह दोघांना रंगेहात अटक करण्यात आली असून एका पीडित तरुणीची सुटकाही करण्यात आली आहे। अटक करण्यात आलेल्यांमध्ये ज्योत्स्ना झंटू दास, वय वर्ष 50, राहणार ममतानगर अलिबाग, मूळ राहणार दक्षिण 24 परगणा पश्चिम बंगाल, आणि राजेश रामलखन चौपाल, वय वर्ष 25, राहणार दरभंगा बिहार यांचा समावेश आहे। या दोघांनी लोटस लॉजिंग हे भाडेतत्वावर चालवलेले होते व त्याच ठिकाणी अनैतिक देहविक्रीचा व्यवसाय चालवत असल्याची माहिती अलिबाग पोलिसांना मिळाली होती। ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी गुप्त बातमीदारांच्या मदतीने बनावट ग्राहक पाठवून खातरजमा केली। बनावट ग्राहकांच्या संकेतावरून पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली। या कारवाई दरम्यान पोलिसांनी पीडित 27 वर्षीय तरुणीची सुटका केली असून तिची सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे। दोघांविरोधात भारतीय दंड संहिता कलम 143, 3-5 तसेच अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 चे कलम 3-4-5 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून मोबाईल फोन व रोख रकमेसह एकूण 21,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक आंचल दलाल व अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर साळे, पोलीस उपनिरीक्षक दीपक मोरे, महिला पोलीस उपनिरीक्षक सत्यभामा खरात तसेच त्यांच्या पथकातील इतर कर्मचाऱ्यांनीही केली। 6 महिन्यात ही दुसरी कारवाई। अलिबाग परिसरात लॉजिंगच्या आडून सुरू असलेल्या वेश्या व्यवसायातील ही 6 महिन्यात दुसरी मोठी कारवाई आहे। यापूर्वी 17 डिसेंबर 2024 रोजी चेंडरे येथील हॉटेल शानमध्ये ओयोच्या नावाखाली सुरू असलेल्या देहविक्री व्यवसायाचा रायगड स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला होता। या प्रकरणात एक दाम्पत्य अटक केले आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी निलेश फुंडेंसह तृप्ती भोईर, रेवदंडा। हे आपल्याकडे इमॉरल ट्रॅफिकिंग प्रिव्हेन्शन ॲक्ट आहे 1956, त्या अंतर्गत आज अलिबाग पोलीस स्टेशनने कारवाई केलेली आहे। या कायद्याअंतर्गत पब्लिक प्लेसेसमध्ये वेश्या व्यवसाय करणं किंवा त्याची दलाली करणं हे प्रतिबंधित आहे आणि याच्या आधारावरती आम्ही एक महिलाला तिथून रेस्क्यू केलेला आहे आणि सोबतच 2 एजंट्स आणि दुसरे काही कस्टमर आम्हाला तिथे सापडलेले आहे। त्याची आपण आता पुढे तपासात खोलपर्यंत जाणार आहे।